एका गावात एक शेतकरी राहत होता. एक दिवशी त्याला भिंतीवरच्या अडगळीत एक कागद सापडला. तो कागद तो बघत असताना एक शिकले सवरलेला पण लुच्चा माणूस तिथं आला. त्यानं तो कागद बघितला. त्याच्या मनात हाव उत्पन्न झाली. तो शेतकऱ्याला म्हणाला, हा कागद काय तुझ्या कामाचा आहे का? तू मला देऊन टाक, माझ्या काहीतरी कामाला येईल, तुला 100 रुपये देतो. शेतकऱ्यानं नकार दिला. काही दिवसांनी तिथं फकीर एक आला. तिथून जात असताना फकीराला त्यानं तो कागद दाखवला. फकीरानं सांगितलं की हा नकाशा करोडो रुपयेसुद्धा देऊन मिळणार नाही, कारण हा कुठल्या तरी गुप्तधनाचा नकाशा आहे. तर शेतकरी म्हणाला, माझ्या काय कामाला तो, तुला पाहिजे तर घेऊन जा, मला काही रक्कम दे. त्या फकीरानं दुसरा एक माणूस घेऊन आला आणि त्या माणसाला 1,00,000 रुपयाला तो नकाशा देऊन टाकला. 4-8 दिवसांनी तो परत लुच्चा माणूस आला आणि म्हटला, तो कागद कुठं आहे, मला दाखव जरा दे. तर तो म्हणाला, मी विकला, 1,00,000 रुपयाला विकला. तो लुच्चा माणूस लागला बडबडायला. म्हटला, अरे तो एवढा किमती कागद तू 1,00,000 रुपयाला कसा काय विकलास? तू मूर्ख आहेस एकदम. त्यावर शेतकरी म्हणाला, मी मूर्ख आहे का तू मूर्ख आहेस? कारण तो कागद काय आहे हे मला तर काय माहीत नव्हतं, म्हणून मी दिला. पण तुला पक्क माहीत होतं की त्या कागदाची किंमत किती आहे ते. मग तू 100 रुपयालाच फक्त मागितलास, वाढवून का रक्कम दिली नाही? मूर्ख मी की तू? तुला माहीत असताना, जाणूनबुजून माहीत असताना तू मोका घालवलास. म्हणजे मूर्ख मी का तू?